आज आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये अंतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापारातील भेद या घटकासंदर्भात अभ्यास करणार आहे. एकाच देशाच्या सीमेअंतर्गत जो व्यापार चालतो त्याला अंतर्गत व्यापार आणि देशाच्या सीमेबाहेर जो व्यापार चालतो त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हटले जाते. यामध्ये भेदाच्या संदर्भात काही घटक सांगण्यात आलेले आहे. पहिला घटक आहे उत्पादन घटकांची गतिशीलतेतील फरक. एकाच देशातील विविध भागात श्रम, भांडवल, संघटन या घटकांची जेवढ्या सहजतेने व वेगाने हालचाल होऊ शकते तेवढ्या वेगाने व सहजतेने निरनिराळ्या देशात होऊ शकत नाही, कारण निरनिराळ्या देशातील भाषण, चालीरीती, सामाजिक व कायदेशीर निर्बंध भिन्न असतात. वाहतुकीच्या दृष्टीने सर्वात अवघड वाहतूक मनुष्याची होय, हे ॲडम स्मिथ यांचे म्हणणे एखाद्या राष्ट्राची सद्य ओलांडावयाची असल्यास अधिक प्रकर्षाने लागू पडतात. त्यामुळे दोन देशातील वस्तूंच्या उत्पादन खर्चात जसा फरक असतो तसा फरक एकाच देशातील निरनिराळ्या भागात असत नाही. ह्याचे कारण एकाच देशात उत्पादन घटकांची गतिशीलता तुलनेने बरीच जास्त असते. दुसरा घटक आहे नैसर्गिक व भौगोलिक परिस्थितीतील भेद. निरनिराळ्या देशातील नैसर्गिक साधनसामुग्रीत भेद आढळून येतात, तसेच तेथील भौगोलिक परिस्थितीही भिन्न असते. त्यामुळे काही देशांना काही वस्तूंचा उत्पादन खर्च कमी येतो, तर त्याच वस्तूंना उत्पादन खर्च काही राष्ट्रांना जास्त येतो. या भिन्नतेमुळेच निरनिराळ्या देशात विभिन्न वस्तूंच्या उत्पादनात विशेषीकरण झाल्याचे दिसून येते. परंपरावाद्यांनी तुलनात्मक उत्पादन व्ययाच्या आधारेच आंतरराष्ट्रीय व्यापाराचा स्वतंत्र सिद्धांत मांडला आहे. तिसरा घटक आहे उत्पादन तंत्र व भांडवली साधने ह्यातील भेद. निरनिराळ्या देशातील उत्पादन पद्धतीत तंत्र, भांडवली साधने, सरकारी धोरण, उत्पादनाकरिता असणाऱ्या सोयीसवलती, कर, धोरण निरनिराळ्या असल्यामुळे वस्तूंच्या उत्पादन खर्चात फरक पडतो. हेरॉड म्हणतात, एखाद्या देशातील सरकारने उत्पादनविषयक अधिक सोयी उपलब्ध केल्यास तेथील उत्पादन खर्च इतरांच्या तुलनेने निश्चितच कमी असतो. आयात निर्यातीवरील निर्बंध. आपल्या हितसंबंधानुसार प्रत्येक देश आयात निर्यात धोरण आखीत असतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारातील आयात व निर्यात मालावर विविध प्रकारच्या जकाती लावण्यात येतात. अशा प्रकारचे निर्बंध अंतर्गत व्यापारात आढळून येत नाहीत. हॅबरलर म्हणतात, ह्या जकात भिंतीमुळेच आंतरराष्ट्रीय व अंतर्गत व्यापारात भेद निर्माण होतो. पुढचा घटक आहे विभिन्न चलन पद्धती. सर्वच देशातील चलन पद्धती व चलन धोरण सारखेच नसते, तसेच राष्ट्रांमधील विनिमय दर निश्चित करणे व तो स्थिर राखणे कठीण असते. प्रत्येक राष्ट्राचे चलन स्वतंत्र असल्यामुळे त्या राष्ट्रातील खरेदी विक्रीचे व्यवहार अधिक गुंतागुंतीचे होतात. अंतर्गत व्यापारात असे विदेशी विनिमयाचे प्रश्न निर्माण होत नाही, कारण अंतर्गत व्यापारात केवळ स्वदेशी चलनाचाच वापर असतो. सहावा घटक आहे वाहतूक खर्चातील भेद. अंतर्गत व्यापारात वाहतूक खर्च कमी येतो, कारण एकाच देशातील वाहतुकीचे अंतर कमी असते. याउलट आंतरराष्ट्रीय व्यापारात भौगोलिक अंतर जास्त असल्यामुळे वाहतूक खर्च तुलनेने बराच जास्त येतो. एवढेच नव्हे तर देशांतर्गत होणाऱ्या वाहतुकीच्या मानाने देशाबाहेर वाहतूक करण्यात अनंत अडचणी निर्माण होतात. सातवा घटक आहे बाजारपेठांमधील भेद. एका देशातील विभिन्न प्रदेशांमध्ये कायदे, वजने, मापे, आवडीनिवडी इत्यादींबाबत बरीच समानता असल्याने एकजिनसी माल विशाल प्रमाणात उत्पादित करून स्वदेशातील बाजारपेठांमध्ये खपविता येतो. मात्र तोच माल विदेशात निर्यात करावयाचा असल्यास विदेशीयांच्या आवडी निवडी, चालीरीती, कायदे इत्यादींचा विचार करावा लागतो. एकजिनसी माल विदेशातील सर्वच बाजारपेठांमध्ये पाठविता येत नाही. यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात विशाल उत्पादनाचे फायदे मिळत नाही. अशा प्रकारे अंतर्गत व्यापार हा समान वैशिष्ट्ये असलेल्या एकाच राष्ट्रीय बाजारपेठेतील व्यापार असतो, तर आंतरराष्ट्रीय व्यापार हा विभिन्न वैशिष्ट्ये असलेल्या निरनिराळ्या राष्ट्रांच्या बाजारपेठांमधील व्यापार असतो. आठवा घटक आहे राष्ट्रीय, सामाजिक व राजकीय प्रणालीतील भेद. एकाच देशातील निरनिराळ्या भागात सुद्धा राष्ट्रीय, राजकीय व सामाजिक प्रणाली सारखीच असते, तर आंतरराष्ट्रीय व्यापारात यात विभिन्नता असते. एका देशात राजकीय व सामाजिक एकात्मतेचे अस्तित्व असल्यामुळे संपूर्ण देशाकरिता एकच आर्थिक धोरण स्वीकारलेले असते. तसेच कोणत्याही राष्ट्रातील सरकार स्वदेशातील नागरिकांना जबाबदार असते, दुसऱ्या राष्ट्रातील नागरिकांना जबाबदार नसते. म्हणून फ्रेडरिक लिस्टच्या मते अंतर्गत व्यापार हा आपल्या लोकांमधील व्यापार
तर आंतरराष्ट्रीय व्यापार हा इतर लोकांशी केलेला व्यापार होय. अशा प्रकारे अंतर्गत व्यापार व आंतरराष्ट्रीय व्यापारातील भेद सांगता येतो. धन्यवाद.